ज्यांच्या ऊर्जेमुळे राजकारणामध्ये आम्ही आहोत ते आमचे गोपीनाथराव मुंडे, त्या गोपीनाथाचं दर्शन देखील आज या ठिकाणी घेतलं। त्यामुळे एकीकडे परई वैजनाथाच्या चरणी नतमस्तक होत असताना आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांना देखील या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। शासन आपल्या दारी ही संकल्पना ज्यांनी मांडली ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आपले धडाडीचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, युवा नेते राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेजी, आमच्या भगिनी आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे, आमदार सुरेश अण्णा धस, आमदार प्रकाश अण्णा सोळंके, आमदार लक्ष्मण अण्णा पवार, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार नमिताताई मुंदडा, सुरेश नवलेजी, भीमराव धोंडेजी, मधुकर अर्दडजी, दीपा मुंडेजी, नंदकुमार ठाकूर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येनं जिथपर्यंत माझी नजर जाते तिथपर्यंत मला लोकच लोक दिसत आहेत। अशा माझ्या सगळ्या बीड जिल्ह्यातील सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे धनंजय मुंडेंनी या ठिकाणी आल्यानंतर एक मिरवणूक ठेवली होती। ती जर मिरवणूक आम्ही काढली असती तर संध्याकाळपर्यंतही कार्यक्रम सुरू झाला नसता आणि या सगळ्या लोकांचं दर्शन घेता आलं नसतं। म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विनम्रपणे या ठिकाणी अभिवादन करतो। खरं म्हणजे आज मराठवाडा संकटात आहे, बीड जिल्हा देखील संकटात आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुष्काळाची छाया आपल्याला पाहायला मिळते। अनेक तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे। पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की या वर्षी आपण निर्णय केला आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये 1 रुपयामध्ये पीक विम्याची योजना ही या ठिकाणी आपण जाहीर केली। आणि मला हे सांगताना समाधान वाटतं की आपल्या या जिल्ह्यामध्ये 18 लाख शेतकऱ्यांना पहिल्यांदा विम्याच्या इतिहासामध्ये 25% अग्रिम हे त्यांच्या खात्यामध्ये मिळाली आणि कृषी मंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून हा विमा सर्वांना मिळाला पाहिजे याकरता प्रयत्न केले। आणि आता येत्या काळामध्ये सगळे शेतकरी जेवढे या दुष्काळामुळे अडचणीत आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांना आमच्या एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार पूर्णपणे मदत करेल। कुठलाही शेतकरी आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही हा आपल्याला आश्वासित करण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे। एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे, आपण आता मराठवाड्यामध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेचा दुसरा टप्पा सुरू केलाय। या योजनेच्या अंतर्गत गावामध्ये प्रत्येकाला शेततळं असेल, त्या ठिकाणी शेततळ्याचं अस्तरीकरण असेल किंवा त्या ठिकाणी ड्रिपची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांकरता गोदामाची योजना असेल, आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देण्याकरता व्हॅल्यू ॲडिशनची त्या ठिकाणी व्यवस्था असेल, मिनी अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रक्रिया केंद्र असतील। या सगळ्या गोष्टी आता आपण या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत। कुठेतरी आमच्या शेतकऱ्याला स्थैर्य यावं आणि त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा हा प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललाय। आणि एवढंच नाही, लवकरच आम्ही केंद्र सरकारमध्ये पीयूषजी गोयल यांच्यासोबत बैठक घेतोय। आमच्या सोयाबीनचा भाव वाढला पाहिजे, आमच्या कापसाचा भाव वाढला पाहिजे,
याकरता देखील केंद्र सरकार सोबत बैठक घेऊन आमच्या शेतकऱ्याला जो काही माल त्याच्याकडे आहे त्या माध्यमातून उचित दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो। मला एका गोष्टीचा अजून उल्लेख केला पाहिजे, आमच्या शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असते ती आम्हाला दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे। ही सह्याद्रीची उंची म्हणजे